बडगुजरांचा प्रवास हिंदुत्वाच्या दिशेनं जोमानं सुरू असं नितेश राणे यांनी म्हटलंय। हिंदुत्वासाठी कुणी काम करत असेल तर आक्षेप घ्यायची गरज नाही असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। बडगुजरांचा हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे। त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले, त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतो। म्हणून मला असं वाटतं की हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप द्यायची गरजच नाही। थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून रवाना होणार आहे। साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता प्रवेश? भरपूर लोक आहे, तुम्हाला बघायला मिळेल। थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल आणि ते बघायला मिळेल आपल्याला। किती वाजता हा सगळा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला? 1 वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे। नरिमन पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचं कार्यालय, त्या ठिकाणी आम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचणार आहोत। तर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी नागपुरात अशी प्रतिक्रिया दिली की सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाबद्दल मला माहित नाही म्हणून। ते मला सांगता येणार, आजच प्रतिक्रिया दिली ते काय बोलले मला माहित नाही आणि त्याच्यावर मला प्रतिक्रिया देणं मला माहित नसताना मी त्यांना चुकीचं होईल।